आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आम्ही त्यांना सांगितलं घ्या. मी स्वतः हात वरती केले 3 वेळा कायदा आला विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला. यापुढे सुद्धा देऊ, पण त्यांना वेगळं आरक्षण द्या असतील. एक लक्षात ठेवा, आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही. आज माझ्या दलित समाजातले लोक, आदिवासी समाजातले लोक आरक्षण आहे. काही कलेक्टर झाले, पोलीस कमिशनर झाले, पण आजही झोपडपट्ट्यांमधून ते आमचे दलित बांधव आदिवासी राहत आहेत. गरिबी हटली गेली नाही. हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. जे दबलेले आहे, पिचलेले आहे, गावागावामध्ये ज्यांच्यावर अन्याय होत आलेला आहे, अन्याय ते सहन करण्याचं महात्मा ज्योतिराव फुलेंनी 150 वर्षापूर्वी सांगून गेले, सर्व समान आहेत. जे गरीब आहेत त्यांना न्याय द्यायला पाहिजे. धर्मभेद, राज्य, मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. जे गरीब आहेत त्यांना अधिक देण्याचं काम केलं पाहिजे. शाहू महाराजांनी हेच सांगितलं. वाढदिवसाच्या दिवशी ज्या वेळेला त्यांनी आरक्षण दिलं, लोकांनी विचारलं का? त्या लोकांना ज्यांनी विचारलं त्यांना घेऊन शाहू महाराज घोड्याच्या पागेमध्ये गेले आणि सांगितलं की आता मध्ये चंदी म्हणजे त्यांचा चारा ठेवा. तो ठेवण्यात आला आणि मग जे घोडे गरीब होते, लहान होते, मरतुकडे होते, त्यांना सोडले. ते घोडे तो चारा खायला लागला, ते चंदी खायला लागले आणि शाहू महाराज म्हणाले आता जे बलदंड घोडे आहेत त्यांना पाठवा. बलदंड घोडे आल्याबरोबर त्यांनी लाथा घातल्या आणि सगळे जे अशक्त घोडे होते त्यांना सगळ्यांना बाजूला घेऊन सगळा चारा त्यांनी खाल्ला. शाहू महाराज म्हणाले यासाठी आरक्षण पाहिजे आहे. जे गरीब आहे, जे माणूस आहे, जे मजबूर आहे, जे अशक्त आहे, त्यांना आपल्याला हे आरक्षण द्यायचं आहे. म्हणून फुले, शाहू आणि जे महात्मा फुलेंनी सांगितलं, जे शाहू महाराजांनी सांगितलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये उतरवलं आणि तुम्हाला आम्हाला न्याय दिला. तो न्याय जे दबले पिचले आहेत त्यांच्यासाठी आहे. गरीब तर सगळेच आहे. आमची सुद्धा लेकरं बाळं काय सगळेच काय गाड्या घोड्यातून काय फिरत नाही. आज सुद्धा जे आहेत आमची ते गरीब माणसं, ते भटका विमुक्त कुठे आहेत त्यांची घरं? या गावातून त्या गावातून ह्या हे पाळ ते पाळ करत करत कुठे मिळालं तर खायचं. आज काय परिस्थिती आहे त्यांची? त्यांच्यासाठी हे आरक्षण आहे. या आरक्षणामध्ये आणखी जर बलदंड लोक आले तर काय होणार? म्हणून आणखी लढाई आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे ओबीसी एल्गार मोर्चे घेतले. आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. सगळं थांबलं.